22 ऑगस्टला पुण्यात गुंजिया संवाद कार्यक्रमाचं आयोजन. काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनाच कार्यक्रमाला बोलावलं जाणार. राहुल गांधींच्या कार्यक्रमांवर फडणवीसांची टीका. आजपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य. मराठीचे ज्ञान नसलेल्या किंवा बोलता न येणाऱ्या चालकांवर कारवाई होणार. एसआयआर प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ. मतदारांना मोठा दिलासा. 1 ऑक्टोबरपर्यंत एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ. पुण्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल. 2 समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप. विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. 2 सप्टेंबरला एकनाथ खडसेंचा 75वा वाढदिवस. सोहळ्याच्या पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवारांचं नाव तसेच मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटलांचाही फोटो आहे. महापौर ऋतू तावडेंकडून जुहू चौपाटीची पाहणी. पाहणीत प्रचंड कचरा असलेले ठिकाणं पाहण्याचं ऋतू तावडेंनी टाळलंय. पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित. अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचे हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? निदायबाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.